पाँच लोग 10 लोग 20 लोग को सुनवाई नहीं है। पाँच लोग 10 लोग 20 लोग को सुनवाई नहीं है। नवी मुंबईच्या जनतेची कारणी ऐकण्याकरता आज भावे सभागृहामध्ये सर्व दुःखी लोकांना मी आमंत्रित केलेलं आहे। त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी समजून घेणार आहे। ज्या ज्या विभागाशी त्या कनेक्टेड आहेत त्या विभागाला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगणार आहे। आणि माझा विश्वास आहे की 2-3 जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा एक डोंगर आहे तो डोंगर सपाट होऊन जनता दुःखमुक्त होईल असा माझा विश्वास आहे। दादा खरं तर या जनता दरबारचं वैशिष्ट्य काय असणार? बाब अशी की खात्यातली सगळेच अधिकारी नालायक असतात अशाला भाग नाही। बरेच अधिकारी लायक असतात, परंतु एखादा अधिकारी त्या ठिकाणी येतो। राजकारणामध्ये सुद्धा असे काही राजकारणी असतात की जे नकारात्मक भूमिकेचे असतात, तर त्याच्यामुळे जनतेची कोंडी होती। ती कोंडी होऊ नये म्हणून एक प्रकारचे त्यांच्या भावनेला एक प्रवाह खुला करून देण्याकरता जनता दरबार आहे। दादा खरं तर नवी मुंबईमध्ये असंख्य प्रश्न, त्यामध्ये आता सध्या पाणी टंचाईचा प्रश्न देखील गंभीर होत आहे। खरं तर मोरबे धरण हे आपल्या कारकिर्दीत सुरू झालेलं आहे, मात्र त्याचं दोनदा काम केलं जातं, त्यामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा पाणी टंचाईचं संकट जाणू लागलं। हे बघा, गेल्या आठवड्यातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पाणी पुरवठा म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृहात MMRD परिसरातल्या सर्व शहरांना पाण्याची टंचाई दूर करण्याकरता आणि भविष्यकालामध्ये मुबलक पाणी मिळण्याकरता निश्चितपणे नियोजन केलेलं आहे। त्या नियोजनाच्या अनुषंगानं भविष्यकाळच्या कालखंडामध्ये सर्वच शहर पाणी पूर्ण होतील असा माझा विश्वास आहे। तर एक शेवटचा प्रश्न, आपण ठाण्यामध्ये देखील